हॅलो हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आरजे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आज सुद्धा प्रेमाच्या गप्पा नाही, आज फिरण्याच्या गप्पा होणार आहेत. कारण मी माझ्या फॅमिली सोबत ट्रिपला जातीये आणि कुठे जायचं हे मात्र आमचं डिसाईड झालं काल रात्री 12 वाजता. सो आम्ही निघतोय भंडारदऱ्याला, माझी फॅमिली विथ मी. आणि सकाळी आम्ही उठलो होतो, म्हणजे मम्मी उठली होती झोपेतून 5 वाजता, पण सगळं आवरेपर्यंत आता वाजलेत 8:30. सो आता आम्ही निघतोय, बघूयात कधी पोहोचू आणि पुढे आम्ही काय काय बघणार आहे सगळं मी तुम्हाला सांगत राहील. सो आजचा ड्रायव्हर आहे माझा भाऊ विनायक. से हाय. हाय हॅलो. से हाय हॅलो. हाय सी यू. हाय हॅलो. आणि ही आहे आजी, ही माझी मम्मी. हाय हॅलो. प्रगती होतीये मम्मीची आता व्लॉग मध्ये, जरा हाय हॅलो करायला लागलीये. सी यू, कसं वाटतंय तुला? कुठे चाललोय आपण? बुम बुम चाललोय. आम्ही घरातून निघताना अख्खी अशी तयारी करून निघतो. कोण घेतलेले आहेत, दिवाळीचा सगळा फराळ घेतलाय, म्हणजे काही टेन्शनच नाही. बाहेरचं खायचं नाही, घरातलं सगळं खायचं. आमच्या सियाचं असं आहे की घरात नाही पण बाहेर जाताना भूक मात्र तिला लागतेच लागते. ऑफकोर्स मी रेडिओमध्ये काम करते, त्यामुळे जिकडे तिकडे माझं चॅनल आणि रेडिओ वाजलाच पाहिजे. मग थोडासाच प्रवास करून नाश्त्यासाठी आम्ही थांबलो. सगळ्यांनी वेगवेगळ्या व्हरायटीच्या गोष्टी मागवल्या होत्या. मिसळ असेल, डोसा असेल, मी उत्तप्पा मागवला होता आणि ही जिलेबी पण किती छान आहे. सो हा माझा नाश्ता. गाडीत टाइमपास म्हणून खाण्यासाठी याने इतक्या गोष्टी गोळा केल्यात माझ्या भावाने. काय घेतलं सियू तू? पुन्हा प्रवासाला सुरुवात, पण असा प्रवास करण्यातली मजाच वेगळी. असं कर आता. हार्ट आय लव्ह यू म्हणते. आय लव्ह यू. गाडीतून फिरताना ऑब्झर्वेशन करायची मला खूप सवय आहे आणि माझ्या दृष्टीस पडले हे पिवळे हिरवे नारळ. छान आहेत की नाही? फक्त तुमचीच का गाणी, माझी सुद्धा गाणी वाजली पाहिजेत असा हट्ट सियाने केला. मग काय, तिला तिची गाणी लावून दिली आणि ती गात सुद्धा होती. सिया कशी गाते हे मला कमेंट्स मध्ये सांगा, तिला हे वाचून दाखवते मग मी. पुढचा 1 तास सियाचीच गाणी ऐकत ऐकत आम्ही पुढे जात होतो. सो नवीन गाडीचा व्लॉग तुम्ही पाहिलाच असेल. नवीन गाडी घेतलीये मी आणि आज आम्ही पहिल्यांदा नवीन गाडीतून फिरायला जातोय. सो सनरूफचा मोह कोणालाच आवरत नाही. माझ्यानंतर दिदीने सुद्धा नंबर लावला. आम्ही पुण्याहून भंडारदऱ्याला निघालोत. सो भंडारदऱ्याला जाताना फक्त आणि फक्त असे सुंदर डोंगर दिसतात. भरपूर गाणी गाऊन चटरपटर खाऊन सिया दमली आणि मग तिने वामकुक्षी घेण्याचा निर्णय घेतला. गाडीत डिझेलची कमतरता झाल्याने आधी ते करणं गरजेचं होतं. सो टाकी फुल होईपर्यंत डिझेल भरलेलं आहे गाडीमध्ये. चला, भंडारदरा या गावाबद्दल तुम्हाला जरासं सांगते. भंडारदरा हे गाव आपल्या महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहे. येथे भंडारदरा धरण आहे. या गावाजवळ जलविद्युत केंद्र सुद्धा आहे. भंडारदरा हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले एक आदिवासी कोळी महादेव जमातीचे गाव आहे. ते निसर्ग सौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे येथील मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात. भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे येथील प्रमुख आकर्षणाचे केंद्रबिंदू सुद्धा आहेत. भंडारदरा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत. वीकेंडसाठी किंवा 2-3 दिवसांसाठी तुम्हाला फॅमिली किंवा फ्रेंड्स सोबत ट्रिपला जायचं असेल तर तुमच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे नेहमी लोणावळा, महाबळेश्वरला जाण्यापेक्षा भंडारदरा ट्राय करा. गाडी थोडीशी खराब झाली आहे कारण अचानक प्लॅन ठरला होता. सो वॉश करायला टाइमच नाही मिळाला. बिझी लोक ना. हॅलो. कशी ऐकत बसली सांग बरं सिया पूर्ण मला रेटून. नोव्हेंबरचा महिना सुरू झालाय आणि पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली. इथे थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे पाऊस पडतोय सध्या. म्हणणं जरासं. नमस्कार, मी सुनीता फुटाणे आणि आज आम्ही जातोय भंडारदरा इथे. म्हण काहीतरी. नमस्कार.
हॅलो नमस्कार. मी सुनीता फुटाणे. मी सुनीता फुटाणे. आणि आज माझ्या फॅमिली सोबत आज आम्ही माझ्या फॅमिली सोबत आम्ही जातोय भंडारदऱ्याला. बाय बाय. कर ना बंद. बंद कर मम्मी. लाल बटनावर क्लिक कर. कातळापूर आहे. 1000 वेळा सनरूफ ऑन ऑफ करण्याचं काम मी केलं असेल, कारण मला सगळीकडून शूट करून तुम्हाला दाखवायचं होतं की खूप सुंदर लोकेशन आहे. फ्री प्रमोशन करते मी की तुम्ही इथे या, तुम्हाला सुद्धा छान वाटेल. भंडारदऱ्याला जाताना मध्ये ओझर सुद्धा लागतं. हा, तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही दर्शन घेऊन पुढे सुद्धा जाऊ शकता. सध्या आमचं टार्गेट फक्त आणि फक्त भंडारदराच होतं. हे असं ओरडण्याचं काम मी नेहमी करत नाही, पण आज इच्छा झाली सो ओरडले. हे वाऱ्यावरती उडणारे केस बघा किती छान वाटतायत माझे. बेबी शार्क टू डू 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 डू. तू नाही छान म्हणत, मी म्हणते सर. चल नाही बंद कर. बस चल. ठीक आहे ना. बेबी शार्क बेबी शार्क बेबी शार्क बेबी शार्क Mommy shark doo 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 doo. Mommy shark doo doo doo. Baby shark doo doo doo. Baby shark doo doo doo. Baby shark. त्याचं ते गाणं म्हणायला आहा टमाटर बडे मजे ते नको ग, ते दुसरं. वॉकिंग वॉकिंग म्हणूया. म्हण वॉकिंग वॉकिंग. हा तू म्हण. Walking. म्हण ना. Walk. वॉकिंग वॉकिंग. हा 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 Ha ha. छोटी ती Running. हा. Yellow. Blue. नाकू. Naku. कन्नड मध्ये ती 1 ते 10 म्हणती. हा, 5 Aidu. 6 Alu. 7 Lulu. 8 9 Tuluko. हात. विसरलंय ते सगळं, आठवण ना त्याला. सो इथे पाऊस चांगला होत असल्यामुळे भाताची शेती जरा जास्त पाहायला मिळते. खूप सुंदर. पुण्यापासून 160 किलोमीटर दूर भंडारदरा आहे. आम्हाला इथे पोहोचायला 4 तास लागले. सो सध्या आम्ही आलोय आनंद वन रिसॉर्टच्या इथे. किती सुंदर आहे बघा. हा, आणि इथून दिसणारा हा लेक. आता मला नाव नीट माहिती नाहीये. तिथे जाणार आहोत आम्ही, तेव्हा बाकीच्या डिटेल्स तिथे गेल्यावर सांगते. सो आम्ही फ्रायडेला गेलो होतो. वाटलं की फ्रायडेला फारशी गर्दी नसेल, पण गर्दी होती, त्यामुळे इथे आम्हाला बुकिंग मिळालं नाही. फिर सोचा कोई बात नाही, मम्मीचं फोटोशूटच करावं. सो थोडंफार फोटोशूट केलं. सो त्याच्याजवळच आम्हाला दुसरं हे रेसॉर्ट मिळालं. हे सुद्धा खूप सुंदर आहे. सो तुम्ही जर का भंडारदरा येणार असाल तर प्लीज आधीच बुकिंग करा. आम्ही आधी बुकिंग केलं नव्हतं बिकॉज आमचा प्लॅनच रात्री ठरला होता. तो सुद्धा प्लॅन मी ठरवला होता. खरं तर आम्हाला जायचं होतं नाशिकला, पण नाशिक कॅन्सल झालं आणि आम्ही इथे पोहोचलो. सिया बघा कशी पळतीये, कारण तिला अशा ठिकाणी पळायला खूप आवडतं. राहण्याची छान सोय आहे इथे. भंडारदऱ्यामध्ये हॉटेल्स, मॉटेल्स, होमस्टे सगळं आहे. सो त्याचं टेन्शन नका घेऊ. सो मऊ मऊ बेड पाहिल्यावर सियाला कंट्रोल नाही झाला आणि तिने मस्तपैकी डान्स सुरू केला. काश मैं भी उसके एज की होती. प्रवास झालाय, मग काय आता जरा खाणे पिणे का सोचते है. रिसॉर्टमध्ये ऑफकोर्स त्यांचं रेस्टॉरंट असतं, सो खाण्यापिण्याचा प्रश्नच नाही. आणि जेव्हा आम्ही असतो सगळेजण तेव्हा तर अजिबातच काही प्रॉब्लेम्स येत नाहीत. हे मी यासाठी म्हणाले बिकॉज सकाळी उठून माझ्या आईने इतकं सगळं बनवलंय. यामध्ये चपात्या आहेत, पिठलं आहे, शेंगदाण्याची चटणी आहे, मीठ आहे, कॉर्न्स आहेत, इव्हन पाणी पिण्यासाठी सुद्धा तिने ती लोटी आणली आहे. ती विसरली किंवा हरवली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण हे सगळं आम्ही एक शेव भाजी ऑर्डर केली आणि ही होती आमची प्लेट. सो आम्ही दुपारचं जेवण करतोय. फर्स्ट लोकेशनवर आम्ही जातोय आणि आम्ही तयार आहोत. सिया छान दिसतीये ना. आणि माऊ पण छान दिसते. आणि सियाची मम्मी मम्मा कशी दिसतीये सिया. मम्मा पण छान दिसते.
चला मग जाऊयात आपल्या पहिल्या लोकेशनला, म्हणजेच की रंधा धबधबा बघायला, रंधा वॉटरफॉल. संध्याकाळच्या 4 वाजताचं हे दृश्य आहे आणि तुम्ही कुठेही नजर फिरवाल भंडारदऱ्यामध्ये तुम्हाला हे सुंदर डोंगर आणि झाडी पाहायलाच मिळणार आहे. दुपारचं मस्त जेवण झालं होतं, त्यानंतर छान थंडगार हवा लागली की झोप येते. सियाला लवकर लागली आणि बिचारी डचकून सुद्धा उठली. झोपेतून अचानक उठवल्यामुळे ऑफकोर्स ती रडायला लागली आणि माझी दीदी सुद्धा मला खूप ओरडली की हे का शूट करतेस ज्योती तू. सो ते मी तुम्हाला ऐकवलं नाही. सो सध्या आपण पोहोचलोत आपल्या फर्स्ट लोकेशनला, जे आहे रंधा वॉटरफॉल. शेंडी या गावापासून, हो शेंडीच नाव आहे या गावाचं, शेंडी या गावापासून 10 किलोमीटर अंतरावर रंधा या गावामध्ये एक विशाल धबधबा असून तो गावाच्या नावावरूनच रंधा फॉल म्हणून प्रसिद्ध आहे. सो इथे अशा वेगवेगळ्या पद्धतीने वॉकवे सुद्धा तयार करण्यात आलेले आहेत, जे खूप सुंदर आहेत. समोर सुद्धा आहेत, भरपूर आहेत आणि लोकेशन खरंच खूप सुंदर आहे. संध्याकाळच्या वेळी आणखी छान. ती आत्ताच झोपेतून उठलीये, बट शी इज सो फ्रेश ना. सो अशा सुंदर ठिकाणी ओव्हर ॲक्टिंग करणं कंपल्सरी असतं, त्यामुळे ही सुरू झाली माझी थोडीशी ओव्हर ॲक्टिंग. पण मी तुम्हाला हा आजूबाजूचा परिसर सुद्धा दाखवतेय, जो खूप सुंदर आहे, खूप फोटोजेनिक आहे. इथे कुठेही तुम्ही थांबलात तरी सुद्धा तुमचे फोटोज सुंदर आणि मस्तच येणार आहेत. आणि लोक तुम्हाला विचारतील सुद्धा कोणतं लोकेशन होतं, सो तेव्हा सांगायला विसरू नका, हा आहे रंधा धबधबा. सध्या हा धबधबा त्यावर असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे फक्त पावसाळ्यातच पाहायला मिळतो. आम्ही हिवाळ्यात गेलो त्यामुळे जरा कमी पाणी होतं, पण बघण्यासारखं होतं. पावसाळ्यात तर हा धबधबा अतिशय रौद्र रूप धारण करतो. या थंड पाण्यातून वॉक करताना तर खूप छान वाटत होतं, पण घरच्यांना टेन्शन आलं की ज्योती पडली वगैरे तर मग काय. ते टेन्शन सगळ्यांनाच येतं, मलाही येत होतं. सो जपूनच मी चालत होते, पण खरंच खूप सुंदर वाटतं इथे आल्यानंतर. निखळ शांतता आणि या पाण्याचा आवाज, आहा, बेस्ट कॉम्बिनेशन. सो इथे बरंच फोटोशूट आम्ही केलं. दीदी आणि सिया फोटोशूट करतायत. आणि इथे कचरा सुद्धा होता, जो पाहून मला खूप वाईट वाटलं. लोक का कचरा करत असतील. सो तुम्ही कुठेही गेलात कधीही फिरण्यासाठी, प्लीज अशा ठिकाणी कचरा करू नका. इतकं निसर्गाचं हे सौंदर्य ते आपण खराब करणं योग्य दिसत नाही ना. रंधा धबधबा तुम्ही दिवसभर पाहायला येऊ शकता, पण जाताना बऱ्याच ठिकाणी लाईट्स नसल्यामुळे मला असं वाटतं की 6 पर्यंत तुम्ही इथून वापस जायलाच हवं, कारण अंधार पडायला लागतो आणि भंडारदऱ्याच्या स्ट्रेट्सवर सगळीकडे लाईट्स नाही आहेत. इथे तुम्ही बोटिंग सुद्धा करू शकता. भंडारदऱ्यामध्ये अनेक ठिकाणी बोटिंगचे ऑप्शन्स आहेत. सो आम्ही बोटिंग केली नाही, कारण हे निसर्गाचं सौंदर्यच आम्ही सगळे डोळ्यात भरून घेत होतो. या पाण्यापर्यंत फारसं कोणाला जाता येत नाही, त्यामुळे पाणी अतिशय स्वच्छ हिरवंगार आहे आणि सगळीकडे तुम्हाला असं हिरवं हिरवं छान पाणी पाहायला मिळेल. गर्दी असं नाही म्हणता येणार, पण यावेळी सुद्धा अनेक पर्यटक आले होते. नुकताच पावसाळा संपला होता आणि आत्ताही पाऊस पडतोय नोव्हेंबर महिन्यामध्ये. सो तुम्हाला सुद्धा जर का प्लॅन करायचं असेल तर मी सजेस्ट करेल जून ते डिसेंबर हा महिना भंडारदरा फिरण्यासाठी बेस्ट आहे. हा परिसर फिरण्यासाठी तुम्हाला पूर्णपणे अर्धा तास लागतो, फार वेळ लागणार नाही. ऑफकोर्स फोटोमध्ये तुम्ही वेळ घालवलात तरच काय तो वेळ जाईल, पण हा रंधा धबधबा खूप सुंदर आहे आणि ही नदी असेल, इथलं वातावरण असेल, खूप सुंदर आहे. इथे आहे या गावातल्या ग्रामदेवीचं छोटंसं देऊळ, घोरपाडा माता मंदिर. चला दर्शनाकडे जाऊयात. जातानाच रस्त्यात भुबूने आमचं स्वागत केलं आणि मग आम्ही दर्शन घ्यायला पुढे निघालो. मूर्ती खूप सुंदर आहे, सजावट खूप सुंदर होती. देन बॅक टू ऑफकोर्स आमचं रेझॉर्ट. रात्रीच्या वेळी किती सुंदर दिसतंय हे सगळं, कमाल. त्यानंतर फोन आला माझ्या जिजूंचा, म्हणजेच की सियाच्या पप्पांचा, आणि ते गप्पा मारत होते. सियाची एक्साइटमेंट तेव्हा हे आम्ही कुठे आलो हे सांगण्याची खूप जास्त होती. तुम्हाला एक गोष्ट सांगते, आमच्या घरातल्यांचा इतका प्रॉब्लेम आहे ना, म्हणजे मी काहीही शूट करायला गेले तर हे नको शूट करू, ते नको शूट करू, हे कोण शूट करतं का, ते कोणी अपलोड करतं का, आणि हे कोण लोकांना सांगतं का. कसा व्लॉग बनणार, कसा बनवणार मी. हाय हॅलो शिवाय आमच्या घरच्यांना काहीच जमत नाही. सो त्यामुळे फार असे काही ड्रामा वगैरे तुम्हाला पाहायला मिळत नाहीये. पण ठीक आहे, हे लोकेशन बघा किती सुंदर आहे. वाव. आणि थर्ड ड्रेस चेंज केलाय, थर्ड ड्रेस. आता पुन्हा एकदा न्यू लुक. अरे पडली
तू काय म्हणाली? काय होतंय तुला? कसला आवाज येतोय? कसला आहे आवाज? सो एकंदरीतच सगळ्या रातकिड्यांचा आवाज येतोय आणि तिला ते माहिती नाहीये. किड्यांचा आवाज आहे सिया ते. त्यानंतर एक छोटासा वॉक घेण्यासाठी आम्ही भावंड निघालो. रात्रीच्या वेळी तर हा लेक अतिशय सुंदर दिसतो, तुम्ही बघतच असाल. कमाल. इथून ना वापस येण्याची इच्छाच होत नाही आणि कमी गर्दी असल्यामुळे आणखीच छान वाटतं. सिया थोडा डान्स करून दाखव ना. थोडा डान्स करून दाखव ना. सॉरी सिफा. कोणी त्रास दिलाय तुला? ही ना, हिला मारू आपण. आजी नाही. सो आता पाऊस सुरू झालाय त्यामुळे आणखी थंडी वाढणार आहे. आणि तुम्हाला छोटी भाची असण्याचा फायदा काय आहे की तुम्ही कामं लावू शकता. हे आण ते आण. सो सध्या ही उशी तिकडे होती, ती हिने मला आणून दिली. थँक्यू. सी यू फॉर द डे गाईज. गुड नाईट. बाय बाय. सिया म्हण गुड नाईट. गुड मॉर्निंग क्युटीज. सो सकाळ झाली आहे आणि सकाळचं वातावरण बघा आणि हलकाचा पाऊस सुद्धा पडतोय. छान वाटतंय. छान झोप झाली. मजा येते. आणखी आज बरेच लोकेशन्स कव्हर करायचे आहेत. सो तयारीला लागते. हा आमचा सकाळचा नाश्ता, उपमा आणि गरमागरम पोहे. सो दिस इज डे 2 आणि हा आहे आमचा लुक. गाईज से हाय. हॅलो. विनू हाय. सो इथे जिथेही तुम्ही रिसॉर्टला याल इथे गाईड सुद्धा असतात. पर डे 1000 रुपयांनी ते आपल्याला गाईड करतात, कारण इथे कुठेच मॅप्स नाही आहेत, नेट चालत नाही आणि रस्ते असे आहेत की अरे आपण कुठून कुठे आलो काहीच कळत नाही. उगाचच तुम्हाला वाटेल की भंडारदऱ्यामध्ये मला चकवा लागतोय की काय. सो त्यामुळे गाईड सोबत असेल तर आणखीच छान. या आजी किती छान आहेत. सो हे आहे आपलं पहिलं लोकेशन. या लोकेशनचं स्पेसिफिक असं काही नाव नाहीये, पण लोकेशन मात्र खूप कमाल आहे. इथे समोरच कळसुबाई शिखर सुद्धा आहे, पण धुकं इतकं जास्त आहे की ते नीट दिसत नाहीये. विनायकचं फोटोशूट बघा किती छान सुरू आहे. मम्मी सुद्धा फोटो काढते तिच्या फोनमध्ये. या बात आहे. विनायकच्या फोटोशूट नंतर दिदीचं सुद्धा फोटोशूट व्हायलाच हवं, मग तिने नंबर लावला आणि सियाने सुद्धा. आता जाऊयात आपल्या नेक्स्ट लोकेशनला. तशी वेळ तर दुपारची आहे, पण तुम्ही वातावरण बघू शकता कसं झालंय इथे. म्हणजे पावसाचं वातावरण आहे, थोडंसं थंडीचं सुद्धा आहे, मध्येच ऊन येतंय. सो हे कॉम्बिनेशन फक्त भंडारदऱ्यातच पाहायला मिळतं. कमाल. सो आपण पोहोचलो आहे सध्या खूप व्हायरल होणारं लोकेशन म्हणजेच की लव्हाळवाडी या गावाकडे. बघा हे किती सुंदर लोकेशन आहे. दोन्ही साईडने पाणी आणि मध्ये हा रस्ता, आणि पाणी सुद्धा अतिशय स्वच्छ आणि गोड सुद्धा आहे. मी ऑफकोर्स पिऊन पाहिलंय, म्हणजे हात टाकून नाही पिलेलं, पण नळांमधलं तिथे येणारं पाणी पिऊन पाहिलंय. मला माहित नाही का, पण सुंदर रस्त्यांवर उड्या मारत चालायची एक वेगळीच सवय आहे आणि ही सवय नेहमीच मी बाळगते. नेहमीच असं उड्या मारत काही ना काहीतरी करत असते. सो ते तुम्हाला सहन करावंच लागेल. थोडंसं तर करालच, माहिती आहे मला. प्री वेडिंगसाठी इथे बरेच लोक आलेले आणि खूप छान प्री वेडिंग होतं इथे. सो तुमच्या डोक्यात काही प्लॅन असेल तर तुम्ही इथे प्री वेडिंग करू शकता. मस्त आहे लोकेशन. गाव आहे लव्हाळवाडी आणि तिथले काही शॉर्ट्स मी तुम्हाला दाखवले, पण पाऊस सुरू झाला आणि शूट मला थांबवावं लागलं. पण पावसामुळे हे झालेले मेसी आहे. छान वाटतंय. हे बस. आता आपलं लोकेशन नंबर 3. सो हे थर्ड लोकेशन आहे
कोकण कडा. ऑफकोर्स कड्यावरून कोणी खाली पडू नये म्हणून इथे जाळ्या सुद्धा लावल्यात, पण हे लोकेशन असं दिसतं. किती सुंदर आहे ना. इथून वरती चालत जाता सुद्धा येतं, पण आम्ही चाललो नाहीत कारण सिया होती, आजी सुद्धा होती. इथे पार्किंगची सुद्धा सोय आहे आणि फ्री पार्किंग आहे. तो सगळं छान असताना माझा फोन खाली पडला आणि स्क्रीन फुटली. नशीब कॅमेरा जिथे असतो तिथलं नाही काही फुटलेलं, खाली फुटलंय. पण झालं माझ्यासोबत असं. सो सगळीकडे मी हा स्टँड घेऊन फिरतेय जेणेकरून मला शूट करायला सोपं जाईल. पण हा आहे कोकण कडा आणि बघू शकताय तुम्ही किती सुंदर आहे. मागे जो पर्वत आहे तो बघा. आणि म्हणजे पाऊस पडून गेलाय, थंडी सुद्धा आहे, सो धुकं खूप आहे. छान वाटतंय. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की सुंदर रस्त्यांवर मला उड्या मारत जायला खूप आवडतो, सो तोच हा प्रकार होता. पण बघा मी किती छान दिसते यात. आता आपण जाऊयात लोकेशन 4. ते तर खूपच सुंदर आहे. पोहोच गए. अगदी झाडांच्या मधोमध खूप सुंदर आहे उंबरदरा. चला दाखवते तुम्हाला मेन पॉइंट काय. वाव, हा आहे उंबरदरा. म्हणजे 2 टोक बघाल तुम्ही आलेत आणि मध्ये मी थांबली आहे. सो अशा पद्धतीने आहे हा. आणि पाणी सुद्धा आहे. खूप सुंदर वाटतंय. जंगलाच्या मधोमध असणारं हे एक ठिकाण हिडन जेम आहे. नक्की इथे तुम्ही विजिट करू शकता. चला आता जाऊयात आपल्या 5th लोकेशनवर. हे क्यूटीज, सो सध्या आपण पोहोचलोय सांधनदरी येथे आणि बघा किती सुंदर आहे. सगळीकडे मागे डोंगरांवरून तुम्हाला धुकं पसरलेलं दिसेल. ब्युटिफुल. आणि आकाश, ओ माय गॉड, किती कमाल दिसतंय हे सगळं. सो इथे सुद्धा पार्किंगची सोय आहे आणि चालता येणार नाही इतकं म्हणून आजी नाही आली आमच्यासोबत. सो आजी गाडीमध्येच बसून आहे, आम्ही पुढे जातोय. हा ना एक बेस्ट ट्रेकिंग पॉइंट आहे. इथे मस्त वाटेल तुम्हाला. ज्यांना ट्रेकिंग किंवा नेचर खूप आवडतं त्यांच्यासाठी तर हे बेस्ट 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 आहे. तुम्ही तर नक्कीच इथे या. सो या सांधन दरीबद्दल तुम्हाला सांगते की प्रवरा नदीने ही 200 फूट खोल दरी तयार केलेली आहे, त्यामुळे याला सांधन दरी म्हणतात. खडकातून खाली जायचंय, आणखी बऱ्याच गोष्टी असणार आहेत. खूप सुंदर आहे, पण मला भीती वाटते कारण मला माझ्यावर विश्वास नाहीये. माझी पडण्याची शक्यता जरा जास्त आहे. पण व्ह्यू बघा किती सुंदर आहे. आम्ही हिवाळ्यात गेलो त्यामुळे इथे पाणी नव्हतं, पण पावसाळ्यात इथे सुद्धा पाणी असतं. पण तरी सुद्धा जरा पाऊस पडून गेलाच आहे. सो द स्ट्रगल इज रिअल, पण खूप मजा येते. खूप सुंदर आहे हे. तुम्ही बघू शकता जंगलांमध्ये, या पाण्यामध्ये, या दगडांमधून तुम्हाला चालायचंय. मजा. गारगार आणि स्वच्छ पाणी, यातून चालण्यातली मजाच वेगळी. तुम्ही खरंच एकदा तरी इथे यायलाच हवं. सो सांधन दरीच्या या टोकापर्यंत मी पोहोचले आणि पावसाला सुरुवात झाली आणि जोर जोरात पाऊस पडायला लागला. सो मम्मी आणि मी इतकं सगळं पार करून पुन्हा वापस आलोय आणि ते देखील पावसात भिजून छान वाटतंय. भिजली तरी सुद्धा मला छान वाटतंय. हेअर माझे आणखी सुंदर दिसतात असं वाटतंय यामुळे. मम्मी कसं वाटतंय? छान वाटतंय. एवढं सगळं तू उतरलीस, चढलीस, कसं आहे फीलिंग? मस्त. सो मॉन्सून सीझन मध्ये आम्ही नाही आलोत, पण आत्ताच आम्ही तो अनुभव घेतला कारण पाऊस जोरदार पडत होता. पुढचा 1 तास इथेच मी वेळ घालवला, पण खरंच खूप छान वाटत होतं. भंडारदऱ्याची हीच खासियत मला खूप आवडली की खूप सुंदर आहे, स्वच्छता आहे आणि जिकडे पाहाल तिकडे डोंगर, छान छान लेक्स आणि झाडं झुडपं आहेत. फायनली तासाभराने पाऊस थांबला. सियाला चालायचं नव्हतं, मग विनायकने तिला खांद्यावर घेतलं आणि मग हा प्रवास पुढे सुरू झाला. पाऊस पडून गेल्यानंतर चेहऱ्यावर एक छान ग्लो येतो. मजा आली? मजा आली? खूप आली? चला आता आपण जाऊयात आपल्या 6व्या लोकेशनला. ते तर खूप अमेझिंग आहे. हा सध्या आपण जातोय रतनवाडी या गावामध्ये, कारण तिथे आहे हेमाडपंथी स्थापत्य शैलीचं एक पुरातन मंदिर ज्याचं नाव आहे अमृतेश्वर मंदिर. त्याचा इतिहासही मी तुम्हाला सांगणार आहे. हा डोंट वरी. हे सगळे लोकेशन जवळच आहेत, सो त्यामुळे मजा येते. हेच आहे अमृतेश्वर मंदिर. सुंदर आहे ना? अमृतेश्वर मंदिराकडे जाताना मात्र तुम्हाला पावती फाडावी लागते 4 व्हीलरसाठी.
पावसाळ्यात आणि अशा वातावरणात मॅगी खाण्याची मजाच वेगळी. मॅगी खाऊन झाली, आता दर्शनाकडे वळूयात. अमृतेश्वर मंदिराबद्दल जरा तुम्हाला सांगते. अमृतेश्वर मंदिर हे इसवी सन 12-13व्या शतकात बांधलेले मंदिर असून त्याचे परिमाण 61 मीटर 36 मीटर आहे. हे मंदिर अतिशय नयनरम्य ठिकाणी आहे. स्थापत्य योजनेमध्ये मंडप, अंतराळ आणि गर्भगृह हे मंदिराच्या पूर्व दिशेस आहे. तसेच पूर्व दिशेस दरवाजाच्या समोर द्वारमंडप आहे. पश्चिममुखी असलेले हे मंदिर शिवाला समर्पित आहे. मंदिरात शिवलिंग स्थापित केलेले आहे. मंदिराच्या मागील दरवाजाकडे म्हणजेच पूर्वेकडे तोंड करून पश्चिमेकडील दरवाजावर नंदी स्थापित आहे. याशिवाय व्हरांड्यात 2 क्षरीत असलेले नंदी आहेत. मंडपात सच्छिद्र खिडक्या पाहिल्या जाऊ शकतात. मंदिरावरील शिखर सुस्थितीत असून अत्यंत शोभनीय आहे. मंडपाच्या छताची केवळ आतील बाजू सुस्थितीत असून इतर भाग नष्ट झाला आहे. 4 उभी टोके आहेत, ज्यात लघु शिखर असून सपाट आमलकाने आच्छादित आहेत. भिंती भौमितिक आकृत्यांनी सुशोभित केलेल्या आहेत. चौकोनी पायावर स्थापित स्तंभ सुबकपणे कोरलेले आहेत, ज्यावर अष्टकोनी घटक असून सर्वात वरील भागात वर्तुळाकार आहे. त्यावर कीचक मंदिरावर केलेलं हे कोरीव काम तुम्हाला अजिंठा वेरूळची सुद्धा आठवण करून देऊ शकतं. पण हे फार सुंदर आहे. डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. मंदिराच्या इथे जो इतिहास लिहिलेला आहे किंवा ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याच मी तुम्हाला वाचून दाखवल्यात. दर्शन करून झालं, आता पेटपूजा झालीच पाहिजे. सो भाकरी, पिठलं, शेवभाजी असं सगळं ऑर्डर करून आम्ही निघालोत आता नेक्स्ट लोकेशनला. सो नेक्स्ट पॉईंट आहे नेकलेस पॉईंट. पण जसं तुम्हाला मी सांगितलं की आम्ही नोव्हेंबरमध्ये आलो, त्यामुळे पाणी सध्या कमी आहे. पण छान आहे. पावसाळ्यात आल्यानंतर आणखीच मजा येणार आहे, हे मात्र फिक्स. आता आपण जाऊयात आपल्या 8व्या लोकेशनला. 8वं लोकेशन आहे नानी फॉल. इथे बऱ्यापैकी पाणी होतं, सो चढून थोडा वेळ वरती जाण्याचा विचार केला. जाण्यासाठी पायऱ्यांची सोय केलेली आहे, खूप छान आहे आणि तुम्ही व्यवस्थितपणे जाऊ सुद्धा शकता. झाडाझुडपातून हे सुद्धा. इथे सुद्धा वॉकवे केलेला आहे आणि तुम्ही छान वॉक करताना हा नानी फॉल पाहू शकता, खालचा निसर्ग पाहू शकता. सध्या पाणी कमी आहे, कारण जसं मी सांगितलं आम्ही हिवाळ्यात आलोत. पण पावसाळ्यात खूप पाणी असतं की इथवर आपल्याला जाताच येत नाही असं मी ऐकलंय. फक्त या पाण्याचा आवाज ऐकला ना तरी सुद्धा मन प्रसन्न होतं. तुम्ही वरपर्यंत जाऊ शकता, आम्ही गेलो नाहीत. पण खूप सुंदर लोकेशन आहे, एकदा तरी इथे यायलाच हवं. हा आता जाऊयात आपल्या 10व्या लोकेशनकडे. जाताना मात्र आहा, तुम्हाला इतकं छान वाटेल. ड्राईव्ह करताना सुद्धा इतकं छान वाटेल. खूप सुंदर आहे. इथले सगळेच पॉइंट्स खूप छान आहेत. सो अर्थर लेक तुम्ही पाहिलात आणि आता आपण पुढे वळतोय. माझे मडके सो हे धरण आहे, मेन धरण आहे आणि खूप पाऊस झाला की दरवाजे सुद्धा इथले उघडले जातात. हा शॉट मधूनच कुठून आला? हा लव्हाळेवाडीवरून जेव्हा आपण पुन्हा पुढच्या दिशेने जातो तेव्हाचा शॉट आहे. हा एडिट करताना इथे कसा आला? पण ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही बघा, हे सुद्धा लोकेशन किती 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 सुंदर येते. मला तर इथे खूपच मजा आली. मी इथे ना जरासा झूमलू मैं ते गाणं गात होते लिटरली आणि तशीच उड्या मारत पळत होते. सो हे सगळे पॉइंट्स कव्हर करून आम्ही पुन्हा घरी आलोत आणि ही लपाछपी खेळतीये सिया अशा पद्धतीने. तिला असं वाटतंय ती गायब झालीये. आता लहान मुलांचं काय, इतकी पावसात भिजलीये तर हेअर वॉश हवाच. मला एवढे फोन करताय, मला सगळं कळतंय. बरोबर. This is day 3 and here are we. Look, Sia. Day 3चं आता हे पहिलं लोकेशन. भंडारदरात असं तुम्ही एका दिवसातही फिरू शकता, पण आम्हाला जरा इथे स्टे सुद्धा करायचा होता, जरा फॅमिली टाइम द्यायचा होता. त्यामुळे आम्ही 2 नाईट 3 डे असा प्लॅन केला. आज मात्र सूर्यदेव आलेत, त्यामुळे बरं वाटलं. सूर्य आला की चेहऱ्यावर ग्लो येतो. ही आहे प्रवरा नदी आणि इथे आता आपण करणार आहोत बोटिंग. आय लव्ह बोटिंग. पाणी स्वच्छ आहे, छान आहे, वारं नीट आहे, त्यामुळे बोटिंग करू शकतो. सो एक मोठी राईडसुद्धा आहे, छोटी राईडसुद्धा आहे. अर्ध्या तासाची आहे, 15 मिनिटांची आहे. सो आम्ही डिसाईड केलं की 15 मिनिटांचीच राईड करूयात.
गोड दिसतीये ना मी? मला तरी असं वाटतंय की मी गोड दिसतीये. आणि फायनली बोटिंगच्या प्रवासाला सुरुवात झाली. सुरुवातीला सिया जरा घाबरली होती, पण नंतर मजा आली तिला सुद्धा. पूर्ण बोटमध्ये एकच विषय सुरू होता माझ्या आईचा की ज्योती फोन पाडशील, खूप महागाचा फोन आहे तुझा. सो मग काय, फोन तर नाही पडला, पण मी छान फोटोशूट केलं. हे थोडंसं माझ्या भावाने केलं आहे, तेवढे उपकार त्याने माझ्यावर केलेले आहेत. आणि बाकी आता मीच माझं फोटोशूट, व्हिडिओ शूट करणार आहे. हे सगळं मला आवडतं करायला. ओव्हर ॲक्टिंग करायला तर मला जरा जास्तच आवडते. पण छान आहे इथलं पाणी. मी इथून हेअर वॉश केलं, त्यामुळे असे छान सिल्की झालेत माझे केस. स्वच्छ आणि अजिबात क्षार नसलेलं पाणी, त्यामुळे छान सिल्की केस झालेत. जर तुम्ही नेचर लवर असाल तर तुम्ही नक्कीच इथे या असं मी सजेस्ट करेल, कारण खूप सुंदर आहे भंडारदरा. फोटोशूट करायचं असेल, ट्रिप करायची असेल लवकरात कुठली तरी महाराष्ट्रातच आपली, तर तुम्ही इथे येऊ शकता. आणि इथे काजव्यांचा सुद्धा सीझन असतो. खूप काजवे असतात, पण हा सीझन जसं मी ऐकलं आहे की मे महिन्यात असतो. सो मी पुन्हा एकदा इथे येण्याचा विचार करेल. तुम्ही सुद्धा तेव्हा येऊ शकता. नेमकं काजव्यांचं सीझन म्हणजे नेमकं काय आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. रात्री कसे काजवे दिसतात, किती प्रमाणात दिसतात, ते सगळं पाहण्यासाठी. आधी माझी आजी बोटमध्ये बसायला तयार नव्हती, कारण तिचं म्हणणं होतं की मी लहानपणी खूप बसली, आता म्हातारपणी काय बसू. काही रिझन होतं हे. तुमच्या घरातले आजी आजोबा असं काही रिझन देतात का हो? बोटिंग करून झाली आणि मला हे रोप दिसलं किती छान आहे. वरून खालून सगळीकडून काटे आहेत. नंतर कळालं की हे वांग्याचं रोप आहे, पण छान आहे ना. नाही, हे कुठून सरप्राईज आलं, पण याच्यात हा क्राऊन होता जो आपण सियाला घालूयात. वाव सिया, छान दिसतंय. इकडे बघ ना, छान. एंड आणि आम्ही लोकेशन वरून आता निघालोत आणि जाणार आहोत डायरेक्ट घरी. बाय बाय. ऊन लागू नये म्हणून मी जरासं हे असं केलेलं आहे. ठीक आहे, चलताय, कभी कभी देसी जुगाड चलताय. बोर्डवरच जर का धन्यवाद लिहिलं असेल तर निघावं तर लागेलच. जाता जाता पुन्हा एकदा हे धरण पाहिलं आणि परतीचा प्रवास म्हणजेच की पुण्याला जाण्याचा प्रवास सुरू झाला. हे आत्ताचा नजारा पाहून तुम्हाला वाटतंय ना की महाराष्ट्रातल्या स्वित्झर्लंडमध्ये आपण आलोय? मलाही तसंच वाटत होतं. खूपच छान होतं. भंडारदऱ्यामध्ये तांदूळ खूप छान पिकतो, त्यामुळे तांदूळ घेण्यासाठी आम्ही आलोत. आणि स्पेशली इथे जो स्पेशल पेढा बनवला जातो, कंदी पेढा, तो घेण्यासाठी अर्धा किलो पेढे घेतले आणि थोडे तांदूळही घेतले आम्ही. तांदळाचा रेट पुण्यात जसा आहे तसाच इथे होता. जाता जाताना रस्त्यात पुन्हा आम्हाला हा धबधबा दिसला. हा हिडन जेम आहे आणि इथे बरीच मुलं आंघोळ करत होती, त्यामुळे मी अगदी धबधब्याच्या जवळ गेले नाही, कारण कोणीच मुलगी नव्हती तिथे. मी एकटीच होते जी एक्साइटेड होते. कोई बात नाही, चलताय. मनात फक्त आलं की इथे जर का माझा बॉयफ्रेंड किंवा नवरा असता तर किती छान, किती रोमॅन्टिक लॉंग ड्राईव्ह झाली असती. कोई बात नाही, लेकिन फॅमिली मेरे साथ है. सो फॅमिलीसोबत सुद्धा मजा येते, भांडणं सुद्धा होतात, ओरडासुद्धा तितकाच खावा लागतो, पण फॅमिली ट्रिपसुद्धा खूप महत्त्वाची असते. सो मस्त अशी आमची ही फॅमिली ट्रिप झाली. तुम्ही सुद्धा प्लॅन करा भंडारदऱ्याचा. आणि आम्हाला घरी पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली. थँक्यू सो मच की तुम्ही हा ब्लॉग पाहिला. थँक्यू, बाय बाय, लव्ह यू.